पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया। अमित ठाकरे यांनी पुणे शहरातील गणेश मंडळांना दिल्या भेटी। अखिल मंडई मंडळच्या शारदा गणपतीचं अमित ठाकरेंनी घेतलं दर्शन। आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ससूनमधील रुग्णांना श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन। व्हर्च्युअल रियालिटीच्या रुग्णांनी घेतलं बाप्पाचं दर्शन। विसर्जन मिरवणुकीमध्ये जास्त आवाजाची लाऊड स्पीकर वापरू नका। पुणे पोलिसांकडून मंडळांना सूचना। नियमांचं पालन न केल्यास साहित्य जप्त करण्याचा इशारा। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधल्या 111 रिक्त पदांच्या भरतीसाठी नव्यानं जाहिरात प्रसिद्ध। 14 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर कालावधीमध्ये अर्ज भरता येणार। पुणे महापालिकेकडून गावं वगळून नगर परिषद करण्याच्या विरोधात याचिका करण्याचा इशारा। 2 दिवसांपूर्वी सरकारकडून उरळी फुरसुंगी गावं वगळून नगर परिषदेची घोषणा। पुण्यामधल्या रेल्वे ट्रॅकवर 20 ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात येणार। सुरक्षेच्या दृष्टीनं रेल्वे सुरक्षा विभागाचा निर्णय। मोबाईल नंबर चुकल्यानं पीएम किसान योजनेचे पैसे लटकले। पुण्यामधील 1,500 शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळालेच नाहीत। 15 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना मोबाईल नंबर बदलण्याची मुभा। पुण्यामध्ये विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार। विवाह नोंदणी संकेतस्थळावरून झालेल्या ओळखीमधून तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला केल्याची घटना। तर कोल्हा पोलिसांकडून तरुणाविरोधात गुन्हा दाखल।